आता रस्त्यावर कचरा टाकाल तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, असे महत्त्वपूर्ण निर्देश काढण्यात आले। पंढरपुरात आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी येतात। सोहळ्यानिमित्त भाविकांचे वारकऱ्यांचे दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवस वास्तव्य असते। त्यामुळे वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे। याकरता पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे। मात्र शहरातील व्यक्ती, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर मलविष्ठा, मूत्रविष्ठा करणे, शौच करणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या आहेत। पंढरपूर नगर परिषदेने जाहीर सूचनेद्वारे आवाहन केले आहे की 8 एप्रिल 2016 अन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केला आहे। या नियमांची अंमलबजावणी शहरामध्ये प्रभावीपणे चालू आहे। घनकचरा व्यवस्थापन नियम 2016च्या तरतुदीचे अनुपालन न करणारे व्यक्ती, सेवा, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे। दंड वसूल करण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादम, प्राधिकृत केलेले कर्मचारी यांना अधिकार देण्यात आले आहेत। तरी घनकचरा अधिनियम धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी करून आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, भाविक, वारकरी, दुकानदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे।